श्री स्वामी समर्थ. जय शिवराय मित्रांनो. मी नवनीत मात्रे, हे माझं गाव आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असतो की मुक्काम बनवटी, तालुका मसला, जिल्हा रायगड. माझा ॲड्रेस देत असतो. तर हेच माझं बनवटी गाव आहे आणि आज मी गावी आलेलो आहे. तर आज माझं गाव कसं आहे ना ते तुम्हाला थोडक्यात दाखवतो की घरं कशी आहेत. आणि मित्रांनो, या गावामध्ये ना बरेच असे माणसं आहेत ना की खूप प्रेमळ आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादामध्ये आज मी पूर्णपणे इथे फिट आहे, उभा आहे. तर माझ्या कुलस्वामिनीचा, माझ्या गावच्या देवीचा माझ्यावरती खूप आशीर्वाद आहे. तर तुम्हाला माझं गाव दाखवतो, माझं घर कसं आहे ते पण दाखवतो. जे घर मी खूप मेहनतीने बनवलेलं आहे आणि बोलतात ना की घामाचं पैसा आणि घामाची मेहनत कधी वाया जात नसते. ते आज ना उद्या आपल्यापर्यंत परतच येत असते. तर आज मी तुम्हाला माझं गाव दाखवतो आणि माझं घरसुद्धा दाखवतो. रोहणे आमच्या गावाचं प्रवेशद्वार आहे. श्री क्षेत्र विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट बनवटी यांच्या सौजन्याने गेट बांधलेलं आहे मित्रांनो. आणि हे बघा, इथून रस्ता येतो. एक वरती 2 स्टॉप आहेत. एक वरचा स्टॉप आहे, खालची स्टॉप आहे आणि त्याच्यानंतर वरचा सुद्धा एक गाव आहे, त्याचं नाव गणेशनगर आहे. आणि इकडून सरळ मसल्याला जातो रोड, तो सरळ मुंबईला जातो. आणि मुंबई टू ज्या गाड्या येतात ते डायरेक्ट दिघी फोर्टला, म्हणजे दिघीपर्यंत जातात इथून. तर हे माझं गाव तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आज तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो की व्हिडिओ चालू होण्याच्या अगोदर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला माहिती आहे मला सपोर्टची खूप गरज आहे तुमच्या. आणि हे बघा मित्रांनो, शेती आहे सर्व इकडे. इकडे एक शाळा आहे, राजीव शाळा, बनवटी शाळा आहे. ती दाखवेन सुद्धा तुम्हाला, व्हिडिओ ब्लॉग करेन तेव्हा दाखवेन मी. आणि इकडे आहे ना खाडी आहे पूर्णपणे. आता भरती नाही त्यामुळे हे पाणी कमी आहे. हे बघा, ही संपूर्ण शेती आहे इकडे. हे गाव स्टार्ट होते माझं आणि वरती डोंगर आहे. काय आपला कॅमेरा जरा बरोबर नाही आहे ना, त्यामुळे म्हणजे मोबाईल आपला एवढंच चांगला नाही आहे, त्यामुळे क्लिअरिटी एकदम व्यवस्थित नाही आहेत. तर मित्रांनो, मी आता गेलो होतो मसल्याला, मार्केटसाठी गेलो होतो, कारण घरामध्ये काहीच सामान नव्हतं. अचानक आम्ही गावी आलो. कुलस्वामिनीची आमची पूजा आहे, सोमवार बोलतात त्याला, आणि गोंधळसुद्धा आहे. खूप वर्ष झाली लग्न झाल्यापासून मी कधी गेलो नव्हतो. आणि मित्रांनो, किडनी फेलच्या नंतर मला जाण्याची खूप इच्छा होती, माझं ऑपरेशन झाल्याच्या नंतर. तर आता शेवटी मी गेलेलो आहे. इकडे मित्रांनो बघा, इकडे शेतामध्ये ना पुरं क्रिकेट, कबड्डी वगैरे सर्व खेळतात संध्याकाळ झाल्याच्या नंतर. हे ग्रामपंचायत आहे बनवटी गावचं. आणि इथून स्कूलला म्हणजे शाळेला जायला रस्ता आहे. क्रिकेट खेळतात मुलं. आणि माझी सासरवाडी तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे माझ्या सासऱ्याचं घर आहे, म्हणजे माझ्या बायकोचं घर. ओम साईडला, ओम इकडे बघ. समीक्षा आली काय? ही आमची सासरवाडी आहे आणि हे सासरे बुवा मामाची. आजी आहेत. खेळू नका गाडीवर, बेकार झाले की गाडी. तेव्हा मित्रांनो, तुम्हाला डोंगर दिसतो ना, या डोंगरावरती आम्ही जातो, म्हणजे जंगलामध्ये करवंदाना, आंब्याना वगैरे जातो. आमचं गावदेवीचं जे चिजबाई देवीचं मंदिर आहे ना, ते सुद्धा या जंगलामध्येच आहे. तर आपण जाणार आहोत तिकडे भेट द्या, म्हणजे दर्शनासाठी. त्यावेळी तुम्हाला त्याचं दर्शन घडू. हे बघा मित्रांनो, सर्व गावातली घरं आहे ना बंद पडलीत, म्हणजे सर्व लोक मुंबईला गेलेत कामानिमित्त. त्यामुळे सर्व घरं आहेत ना इकडचे तर बंद आहेत. गावात असे बरेच घरं आहेत. तर माझ्या गावाची एंट्री आहे. मला जेवढं दाखवता येईल ते तेवढं तुम्हाला दाखवेल मित्रांनो. परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे दुकान होतं हरिभावांचं, बाबांचं. आणि 1, हा 2, हा 3, हे 3ही घरं बंद आहेत. हा इकडचं एक 4था घर आहे. काम चालू आहे इकडे. पिशवी जायला तुझ्यामध्ये रे. कोंबडे आहेत आणि मांजर. हे गावचं मंदिर विठ्ठल रखुमाईचं आणि चिजबाई देवीचं स्थान आहे.
काय बोलतो, बरी आहे ना? हो तू कसं आहे? एकदम मस्त आहे. हे गावातली पोरं आहेत. बायकोची व्हिडिओ बनवलास काय? हा बायको थकली. याची लाईक 1 मिलियन हे भेटले आम्हाला, व्ह्यूज आहेत इंस्टाला, बघ जाऊन माझ्या. नको रे बाबा, एवढी फेमस करू नको. 1 मिलियन व्ह्यूज आहेत. बरोबर हो? मित्रांनो हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि हे घराचं काम चालू आहे. हे बघा गावाला आता घराचे सर्व कामं चालू आहेत, कारण की पावसाला चालू होईल आता ना, त्याच्यानंतर मग त्याच्या अगोदर 2 महिने अगोदर अशी कामं केली जातात. हे बघा हे गावातील दुकान आहे, नवीन आता ओपन झालेलं आहे. विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे मित्रांनो. मला दर्शन घडवतो देवाबापाचं गण. जाऊ महात्म्याचा पायावर चक्कर करून. विठ्ठला विठ्ठला माझा विठ्ठला विठ्ठला. मित्रांनो श्री गणेशाची मूर्ती आहे. हे बघा आणि पंढरीचे पांडुरंग. हे चाफ्याचं झाड आहे इथे आणि हे बनवडे गावचं हे आहे ग्रामस्थ मंडळ, आपला समाज मंदिर आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळा आहे मित्रांनो, खूप सुंदर आहे. आणि हे बघा शिवजयंती उत्सव मंडळ बनवटी चिंचामाता प्रसन्न 1982 मध्ये स्थापना झालेली आहे. मित्रांनो खूप सुंदर असा गावाच्या सुरुवातीलाच देखावा आहे, परंतु बरेच घरं अशी आहेत ना ते बंद आहेत. आणि तुम्हाला आता पुढून दाखवतो मी. हे गणेश आमच्या गावातलं सॅक्स आहे, त्याचं घर आहे, घराचं काम चालू आहे. हे बघा घराचे सर्व लाकडं आहेत ना जुने. बंद झालं काम, पुढे गेलं. चल ए पुढे. अरे तुम्ही हा अजून आम्हा बसला. तर फायनली आपण आता आपल्या घरी आलेलो आहोत आणि मसल्याला मार्केटला गेलतो ना, तर बायकोच्या डोक्यावर जरा जास्तच वजन आहे. हे बघा मित्रांनो हे सुद्धा घरं बंद आहेत, म्हणजे गावात बरीच अशी घरं बंद आहेत. गावी आल्याच्या नंतर खूप चांगलं म्हणजे बघण्यासारखं खूप असतं. तर मित्रांनो फायनली माझं घर आलेलं आहे. हे घर आहे ना मी 18-19 मध्ये बांधलं होतं. त्यानंतर मग 19च्या जो वादळ आला ना, त्या वादळामध्ये खूप नुकसानी झाली, घराचे पत्रे वगैरे सर्व उडाले होते. मग त्याच्यानंतर बरेच प्रॉब्लेम आले माझ्यामध्ये, आपल्याला आजारी वगैरे पडलो, किडनी वगैरे फेल झाली. त्याच्यानंतर मग घर असंच राहिलं. मग 2-3 वर्ष घराकडे लक्ष दिलं नव्हतं. आता 2-3 महिन्याच्या नंतर घराचं कलरचं काम केलं. हे माझ्या भावाचं घर आहे, अनिल म्हात्रे, हे बिकू म्हात्रे, इकडे योगेश म्हात्रे आणि इकडे माझा मित्र नितीन गाणेकर, साईडला दिनेश कांबळे. खूप चांगला आमचा जो म्हणजे परिवाराचा आहे साईडला. आणि बरंच छान वाटतं कारण साईडला जवळजवळ सर्व घरं आहेत. इकडे लहान मुलं वगैरे आहेत. हे बघा घराच्या समोरती असं त्याला झेपोला बनवलेलं आहे, एक जुगाड बनवलं आहे, वरती क्लिप लावलेत आणि पालना बनवलेलं आहे साडीचं. तर हे आहे मित्रांनो आपलं घर. हे कपाट आहे, जुनं कपाट होतं, माझ्या बहिणीने दिलं होतं. ज्या बहिणीने मला किडनी दिले ना त्याच बहिणीने मला एक कपाट दिलं होतं. आणि घराचं तर म्हणजे कलरचं काम केलं आहे, त्यामुळे त्याला छान दिसतंय. हे बेडरूम बनवलेलं आम्ही. हे बघा खिडकीवर या सर्व सामान असंच ठेवलेलं आहे, कारण की खूप दिवस आम्ही घराकडे लक्ष दिलं नव्हतं. हे वरती टेरेसवर जाण्यासाठी बनवलं होतं शिडी. आणि बघा हे किचन आहे आमचं, जसं जुनं होतं तसंच आहे. कारण की बोलतो तुम्हाला प्रत्येक वेळेला की खूप वर्ष झाली लक्ष दिलं नव्हतं, कारण की माझ्या आजारपणामध्ये आम्ही संपूर्ण घराकडे दुर्लक्ष झालेलं होतं. फक्त आता थोडंसं काम केलेलं आहे,
सर्व गोष्टी तशाच राहिल्या होत्या. आणि मित्रांनो आमचा आवर आहे म्हणजे घराच्या पाठच्या साईडचा. हे बघा नारळीची झाडं आहेत, 2 आहेत, अजून एक तिकडे 3 लावलेले आहेत. इकडे चूल होती. जास्त आईच असते गावी, त्यामुळे गावाकडं लक्ष आईचंच असतं. आणि हे बघा पहिला इथं आंब्याचं हे होतं, कलम होतं, खूप मोठं कलम होतं आणि ते आता तोडून सर्व घरं वगैरे झालेली आहेत. त्यामुळे संपूर्ण असं क्लिअर दिसतंय. आता सर्व झाडं दिसायचे इकडे. हा माझ्या आवरातल्या पाठच्या साईडचा परिसर आहे ना, खूप सुंदर दिसतो. पावसाळ्यामध्ये तर खूप मजा येते, परंतु आता घरं झाल्याच्या नंतर हा संपूर्ण देखावा कदाचित थोडासा कमी दिसेल. हे बघा हे पाठची साईड आहे आणि नारळावरती नारळ झालेले आहेत. या नारळावरती एक नारळ झालेला आहे. हे बघा जास्वंदीचं झाड आहे, हा फणसाचं झाड आहे आणि हे कढीपत्त्याचं झाड आहे. खूप कढीपत्ता झालेला आहे. मुलगी आहे ना मित्रांनो, ती मामाकडे गेले. तिच्या पाईप लाव ना डायरेक्ट. तर मित्रांनो हे घर आहे, हे माझे बाबा आहेत. आणि श्री स्वामी समर्थ देवाला आहे मित्रांनो. अजून काम बाकी आहे माझ्या घराचं, खूप बाकी काम आहे. तर तुम्हाला वरती टेरेस आम्ही बांधलं होतं अगोदर. आता पहिले खूप चांगलं बांधलं होतं, परंतु पाऊस पडलं, वादळ आला आणि त्याने संपूर्ण जो छप्पर होतं माझं उडून गेलं. त्याच्यानंतर संपूर्ण घराचं बॅकग्राऊंडच चेंज झालं, म्हणजे एकदम वेगळंच झालं सर्व विचित्र. घर मी बांधलं होतं कसं आणि झालं कसं तर खूप चेंजेस झाले. हा वरचा मी वरती रूम बनवली होती, सर्व फाटी ठेवलीत लाकडं, म्हणजे पावसाळ्यामध्ये यूज करण्यासाठी. हे बघा खिडकी खोलून दाखवतो तुम्हाला बाहेरचा परिसर बघा किती मस्त छान दिसतो एकदम. हे बघा मित्रांनो यासाठीच गावाला यायला खूप मजा येते, परंतु करणार काय, काही जबाबदाऱ्या आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात. आता काढलंच काय ते मी मसल्याला तर गेलो होतो मार्केटमध्ये. आई नाही, आईला खूप मिस करतो आम्ही, कारण की आई मुंबईला बहिणीची सुद्धा तब्येत थोडीशी बरी नव्हती. तेव्हा म्हटलं तिला की तू जरा थोडीशी मुंबईला राहा, आम्ही जाऊन येतो. तर देवाच्या समोरासाठी आलोय. तर मसल्यावर मी काय काय आणलं ते तुम्हाला दाखवतो. हे बघा फुलं आणलीत, पूजेसाठी फुलं आणलीत. आणि हे ताटात ठेव. मित्रांनो युट्यूबवरती आम्ही सध्या नवीन आहोत आणि आम्हाला काय माहिती नाही कसे व्हिडिओ बनवतात, काय करतात, ब्लॉग कसे करतात, पण जे रिॲलिटी आहे ना ते दाखवण्याचा मी प्रयत्न करतो तुम्हाला. आज बरीच शॉपिंग केली मसल्याला जाऊन पहिल्यांदाच, नाही तर बाकी सर्व शॉपिंग माझी आई करते. इथं कोबी आणले मी, प्लस शेंगा आणल्यात, वांगी आणलेत, शिमला मिरची आहे, टमाटर आहे, मिरची आहे, इथे फुलं आहेत आणि केले आणलेत, हल्दी पावडर आहे, तेल आणले, हे पोहे आणले. सकाळी मला नाश्त्याला पोहे लागतात. सम्राट मसल्यामध्ये काय काय भेटतं, भरपूर काय भेटतं. हे पण सम्राट काय समर्थ श्री स्वामी समर्थांचं नाव दिलं. हे दाल आणले, लसूण आणले, बिस्किट, बरेच सामान घेतलं, खरेदी केलेले. नारळ आहे, बादशाह गरम मसाला, बटाटी आहेत आणि बरंच असं सामान आणलं मित्रांनो. खूप शॉपिंग केलेली आहे आज, घरातलं सर्व सामान आहे. बरीचशी शॉपिंग केलेली मसाल्याला जाऊन पहिल्यांदाच केले, कारण की या सर्व गोष्टी आहेत ना गावाला आई करते. आता आई मुंबईलाच आहे, म्हणजे माझ्या बहिणीकडे आहे जोगेश्वरीला. ताईची थोडी तब्येत बरोबर नव्हती आणि माझ्या भाच्याची सुद्धा थोडी तब्येत बरोबर नव्हती. म्हटलं आईला म्हटलं तू गावीच राहा सध्या, सॉरी मुंबईलाच राहा. आता मला वसईला सुद्धा मी रूम शिफ्ट केलेलं ना, त्यामुळे मग तिला म्हटलं की तू वसईला ये, त्याच्यानंतर मग पाऊस पडताना तुला मी गावाला पाठवेन. त्यामुळे ती मुंबईला आहे, नाहीतर या गोष्टी आम्हाला भरण्याची काही गरज लागत नसते का, ती भरते सर्व गोष्टी. तर हे बघा माझ्या घराच्या पाठचा सर्व परिसर आहे. खूप सुंदर असा परिसर आहे. काय मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा आपल्याला एवढी काही सवय नाही आहे व्यवस्थित,
तर तुम्हाला एवढं सांगेन की आपली जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल ना तर नक्कीच आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायचे आणि शेअरसुद्धा करा. आणि सबस्क्राईब खाली बटन दिलेलंच आहे ब्लॅक कलरमध्ये, दाबा मित्रांनो. कारण की खूप सपोर्टची गरज आहे. एक किडनी फेलर पेशंट एवढी लाईफ जगतो हे तुमच्यापर्यंत शेअर करायचं आहे तुम्हाला. किती स्ट्रगल असतं, किती म्हणजे सोपं आहे, थोडंसं जड आहे, काय म्हणतात ना मला म्हणता येत नाही. परंतु आपली ही लाईफ आहे ना खूप एन्जॉयमध्ये जगायची आहे. आणि त्यात किती संकट आले ना त्या संकटांना सामना करायचा आहे. तर बोलायला शब्द सुचत नाही मित्रांनो. पुन्हा भेटू अशा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.